नमस्कार मित्रांनो. ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा याच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहत आहोत विख्यात मराठी महाकवी ज्यांना संबोधले जाते, गीतकार, पटकथालेखन, कादंबरीकार, गीत रामायणकार अशा विविध विविध रूपांनी ओळखले जाणारे मराठी साहित्य क्षेत्रातील एक अजरामर नावलौकिक व्यक्तिमत्व म्हणजेच गदिमा. याचबरोबर त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून संबोधले सुद्धा जाते. आपण बोलत आहोत ग. दि. माडगूळकर यांच्याबाबत. मराठी जनमानसामध्ये विशेषतः आदराचे स्थान मिळवलेले सिद्धहस्त, प्रतिभावंत असे कवी आणि गीतकार म्हणून गजानन दिगंबर माडगूळकर, ज्यांना आपण प्रेमानं गदिमा सुद्धा म्हणतो. अत्यंत सहजस्फूर्त, अप्रतिम भाषा रचना आणि शब्दांची नेमकी आणि अचूक निवड हे त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य मानलं जातं. गीत रामायणसारख्या अलौकिक रचनेबद्दल त्यांना लोकांनी प्रेमाने महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी अशी उपाधीही बहाल केलेली आहे. 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील जन्मलेल्या गदिमांनी लौकिक अर्थाने शिक्षण घेतलेलं नसून सुद्धा साक्षात सरस्वतीच्या वरदहस्ते मुले त्यांना मिळालेल्या असामान्य प्रतिभेच्या बलावर एकाहून एक सरस काव्य गीत त्यांनी रचली आणि मराठी भावगीताच्या आणि चित्रपट गीतांच्या क्षेत्रात न भूतो न भविष्यती असं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी कथा, पटकथा, संवाद आणि गीतांच्या जोडीने अभिनय सुद्धा केलेला दिसून येतो. त्यांची काव्य प्रतिभा एवढी विलक्षण आणि इतकी सहज होती की त्यांच्या लेखणीतून चित्रपटातल्या प्रसंगानुरूप आवश्यक ते भाव त्या प्रसंगातल्या गीतांमधून अत्यंत अचूकपणे आणि नेमकेपणे प्रकट होताना दिसून येतात. महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभावान संपन्न साहित्यिक कलाकार मराठी माणूस ज्याला गदिमा या लाडक्या नावाने ओळखले जाते. जवळचे मित्र त्यांना अण्णा, तर नातवंडामध्ये पप्पा आजोबा, अर्थातच गीत रामायणकार महाकवी ग. दि. माडगूळकर यांचा उल्लेख केला जातो. एका तळ्यामध्ये होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. गदिमांचे एक सुंदर गीत आपल्या प्रत्येकाचं एक कुरूप पिल्लू दडलेले आहेत. आपण डावलले जातो आहोत ही भावना कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये कुरूप बदकाच्या पिल्लाला या रूपाने भावतरंगातून मान नक्कीच वर काढते हे दिसून येते. त्यांचं कार्यांना विशेषतः जोड मिळाली आणि विलक्षण अशी जोड जमली ते गीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्याशी, आणि या जोडीनं मराठी मनावर गारुड केलेलं दिसून येतं. आणि त्यांच्या शेकडो गाण्यांनी मराठी मनावर जे राज्य केले ते आजकात अजरामर ठरलेले दिसून येतात. किंबहुना माडगूळकर फडके हे जोडीने कालाच्या मराठी चित्रपटसृष्टीनं सुवर्ण युग मानलं जात असतं, त्यात काही शंका नाही. एकीकडे भक्तिगीत, चित्रपटातील गीत, लावण्या, भावगीतं, स्फूर्तिगीतं लिहिणाऱ्या गदिमांनी लहान मुलांचं भावविश्व जाणून घेऊन त्यांच्यासाठी सुद्धा एकाहून एक असे सरस बालगीत लिहून ते काव्य प्रांत सुद्धा श्रीमंत केलेले दिसून येतात. याचं उदाहरण म्हणजे नाच रे मोरा, शेपटीवाल्या प्राण्यांची, गोरी गोरी पान फुलासारखी छान, झुकझुक झुकझुक आगीन गाडी, चंदाराणी काग दिसतेस थकल्यावाणी अशा त्यांच्या कित्येक बालगीतांनी आपल्या सर्वांचं बालपण हे समृद्ध केलेले दिसून येते. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, किंवा इंद्रायणी काठी देवाची आलंदी, लागली समाधी ज्ञानेश्वराची यासारखी अत्यंत प्रासदिक आणि रसाल भक्तिगीतं असोत, किंवा माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू यासारखं वीरांना दिलेलं स्फूर्तिगीत असो, किंवा नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी यासारखं प्रेमाची हलवर चाहूल देणारं प्रेमगीत असो, किंवा बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला यासारखी नखरेल, नटखल आणि लावणी असो, किंवा मग स्वय श्री रामप्रभू एकती कुशलव रामायण गाती हे सुरू होणारे गीत रामायणसारखं अद्भुत आणि विलक्षण काव्य असो. गदिमाच्या लेखणीला कोणताही काव्यप्रकार हा अशक्य नव्हताच. साक्षात सरस्वतीचं वरदान लाभलेलं गदिमा हे शीघ्र कवीही मानले जाते. गदिमांचं शिक्षण हे आटपाडी, कुडल आणि औंध येथे झाले. गदिमा यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याकडे त्यांनी काही काळ लेखनिक म्हणून काम सुद्धा केलेले होते. त्यांना खूप त्याचा फायदाही झाला. वि. स. खांडेकर यांची सर्व पुस्तके त्यांनी त्यावेळी वाचून काढली होती. वि. स. खांडेकर यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांनी लेखनासाठी त्यांना ही आवड निर्माण झाली आणि लिहिण्यास सुद्धा त्यांनी सुरुवात केली होती. गदिमा यांनी कथा आणि कविता याचे विपुल लेखनही केलेले दिसून येतात. के. नारायण काळे यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काही काल काम सुद्धा त्यांच्याबरोबर केले. भक्त दामाजी
पहिला पाळणा यासारखी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केले. लोकशाहीर राम जोशी या गाजलेल्या चित्रपटासाठी त्यांनी गाणीही लिहिली आणि तितकेच नव्हे तर चित्रपटाची कथा आणि संवादही त्यांनीच लिहिलेले होते. हा चित्रपट खूप लोकप्रियही झाला. या चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्याने कवी आणि लेखक म्हणून त्यांचे नाव सर्वदूर पोहोचले. या चित्रपटामध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटासाठी पटकथा आणि गाणी सुद्धा लिहिल्या. त्यांच्या चित्रपटाच्या कथा वैविध्यपूर्ण होत्या. संवादही सोपे पण प्रेक्षकांच्या मनाला भिडणारेच होते. त्यांनी 150हून अधिक चित्रपटासाठी कथालेखनही केले. त्यांनी मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गीते चित्रबन या नावाने संग्रहित केलेले आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या काही चित्रकथा या मराठी चित्रकथा या नावाने प्रकाशित सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. गदिमांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यासारख्या संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झालेले दिसून येतात. त्यांच्या प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या परंतु प्रभावी गीतातून येते. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणाही हेच संस्कार दिसून येतात. त्यांनी लोकगीते, समरगीते, बालगीतेही लिहिली. त्यांच्या गीतरामायणानंतर लोकप्रियतेचा उच्चांक त्या गाठला दिसून येतोच. त्याचबरोबर गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे हजारो कार्यक्रम झाले असून सुद्धा या गीतरामायणे ऐकले नाही असा मराठी माणूसही शोधून सापडणार नाही. लोकांना गीतरामायण इतके आवडले की लोकांनी त्यांना महाराष्ट्रात वाल्मिकी ही पदवी दिलेली दिसून येते. कवी, लेखक तर ते होतेच, उत्तम अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, वराडी, वाजंत्री या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरलेल्या दिसून येतात. गदिमांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपले स्वतंत्र असे स्थान निर्माण केलेले होते. त्यांच्या कथेवर आधारित 25 हिंदी चित्रपटांची निर्मितीही करण्यात आली होती. दो आंखें बारह हात, नवरंग, गूंज उठी शहनाई, तूफान और दिया, आदमी सडक का या गाजलेल्या हिंदी चित्रपटांची पटकथा त्यांनीच लिहिलेली होती. गुरुदत्त यांचा प्यासा, राजेश खन्ना यांचा अवतार, अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ब्लॅक या चित्रपटाच्या मूळ कथांची गदिमा यांच्यावर आधारितले होते. 4 दशकाहून अधिक काल रसिकांच्या मनावर राज्य केलेल्या गदिमांना पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारने त्यांचा गौरव सुद्धा केला. 1973 साली यवतमाळ येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य सुद्धा बनले गेले होते. गदिमांनी लिहिलेले आणि विशेषतः गाजलेले चित्रपटांमध्ये वंदे मातरम जो 1948 मध्ये आला, पुढचे पाऊल जे 1950 मध्ये, बाला जोजो रे 1951 मध्ये, लाखाची गोष्ट 1952 मध्ये, देवबाप्पा 1953 मध्ये, गुलाचा गणपती 1953 मध्ये, पेडगावचे शहाणे 1952 मध्ये, ऊन पाऊस 1954 मध्ये, मी तुलस तुझ्या अंगणी 1955 मध्ये, जगाच्या पाठीवर 1960 मध्ये, प्रपंच 1961 मध्ये, सुवासिनी 1961 मध्ये, संत वाहते कृष्णमाई 1967 साली, मुंबईचा जावई 1970 मध्ये अशा अनेक चित्रपटांचा समावेश हे त्यांच्या यादीमध्ये केले जातो आणि तो यशस्वीरित्या दिसून सुद्धा येतो. गदिमाचे असलेले गाव आटपाडीने महाराष्ट्राला स्वतः गदिमा, त्याचबरोबर ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे गदिमाचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगुळकर, त्याचबरोबर शंकरराव खरात असे 3 साहित्यिक हिरे महाराष्ट्राला लाभले. आयुष्यभर त्यांच्या आईने अभंग ओव्यांचा स्वाभिमानी असण्याचा आणि वडिलांचा प्रामाणिकपणाचा, कष्टाळूपणाचा असा संस्काराचा खोल परिणाम त्यांच्या बालपणावर झालेला दिसून येतो. माडगुळलाच म्हणजे त्यांच्या गावी महाराष्ट्रात खाली असलेली 12 बलुतेदार पद्धत ही होती. गल्ल्यांची नावे ही त्यावेळी जातीवाचकीच होती. ब्राह्मण गल्ली, वाणी गल्ली, कासार गल्ली, कुंभार गल्ली, परीट गल्ली अशीच होती. माडगुळांचे शेतातले घर ही बामणाचा पत्रा म्हणून ओळखले जायचे. लहानपणी माडगुळकरांचे सायन्स आणि गणित याचे काही जमत नव्हते, पण प्रतिभेचे लेणे होतेच. अंगात अभिनय आणि नाट्यगुण हे होतेच. त्याचबरोबर त्यांची औंच महाराजांचा आणि शिक्षणाची कल्पनाही होती. या प्रतिभेमुळे आणि कष्टजिद्दीमुळे आणि त्यांच्या आई वडिलांचे झालेले संस्कारामुळे ते महाकवी बनले हे कौतुकास्पद आहे. गदिमांच्या घरी म्हणजे बालपणी घरी 18 विश्व दारिद्र्य होते. घरामध्ये गदिमा सगळ्यात मोठे. आई वडिलांचे कष्ट कमी करायला हवेत, भावंडांना आर्थिक मदत करून कुटुंब वर आणायला हवे असे विचार लहानपणापासून त्यांच्या मनावर होते. वडिलांचे पायी जायचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्करांकडे हिशोबाचे काम मला द्या, वडिलांऐवजी मी ते काम करेन असे सांगायला ते कधीही मागे फिरले नाही आणि गदिमा त्यावेळी फक्त इयत्ता 4थी मध्ये होते. आचार्य अत्रे आणि गदिमांची भेट ही 1938 मध्ये झालेली दिसून येते. आचार्य अत्रे यांना झेंडूच्या फुलांमुळे कीर्तीच्या शिखरावर पोहोचलेले दिसून आले. त्यांना माडगुळकरांना कोल्हापूरचे माननीय विनायकरावांकडे जायला त्यांनी सांगितले
आणि त्याचबरोबर ब्रह्मचारी सिनेमांपासून गदिमांची चित्रपट कारकीर्द सुरू झालेली दिसून येते. येथेच पुढे 1957 हे मराठी आणि 23 हिंदी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत पटकथा लेखनमध्ये संवाद, गीते, अभिनेते कशात ना कशात या श्रेयनामावलीत रसिकांच्या हृदयात गदिमांचे नाव हे कायम अजरामर झालेले दिसून येतात. गदिमा जेव्हा कोल्हापूरमध्ये होते त्यावेळेस प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर आणि लेखनिक म्हणून त्यांच्याकडे काम ते करतच होते. त्यांना संधी ही चांगलीच योगाने मिळाली. गदिमांना ही मिळालेली संधी त्यांनी त्यांचे सोनं केलं. त्यानिमित्ताने त्यांच्या पाठीवर शाबासकीचे हात आणि लेखन करत राहा, यशस्वी व्हाल असे आशीर्वाद त्यांना वि. स. खांडेकर यांच्याकडून मिळाले. लेखनाबद्दल ओढ, व्यासंगाची गोडी वाढली. ब्रह्मचारीमध्ये बाबूराव पेंढारकरांच्या बापाची भूमिका त्यांनी केली. पुढे जाऊन व्ही. शांताराम यांनीही त्यांचे कौतुक केले. बाबूरावांनी त्यांना नवहंस या संस्थेत स्टाफवर कवी म्हणून घेतले होते. येथे नव्या विचारांचे आणि अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विश्राम बेडेकरांनी त्यांचाही संपर्क साधला. पहिला पाळणा या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिलेली सर्व गीते बाबूराव आणि विश्राम बेडेकरांना पसंतही पडली. रसिकांकडून पसंतीचीही पावतीही मिळाली. यातूनच पुढे त्यांचा प्रवास सुरू झालेला आणि भक्कमपणे दिसून येतो. तमाशा चित्रपटाचे एक नवे पर्व राम जोशींच्या रूपाने गदिमांना मिळाले आणि त्यांची ही प्रवास सुरूही झाले. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, राम जोशीमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. सवाल जवाब ही शाहिरी प्रकार राम जोशीमध्ये त्यांनी आणून राम जोशी चित्रपटाची सांस्कृतिक बाजू मोठी उंचावणे धरून ठरली होती. माझ्या होटाचं डालिम फुटलं, काठेवाडी घोड्यावरती पुढात घ्या मला, ह्या त्यांच्या लावण्याही गाजल्या. जगाच्या पाठीवर हे सुद्धा, उद्धवा अजब तुझे सरकार, एक धागा सुखाचा, थकले रे नंदलाला, बाई मी विकत घेतलेला श्याम, विठ्ठला तू वेडा कुंभार इत्यादी गीतांमधून त्यांची नाद मधुरता ही ऐकायला येतेच आणि त्याचबरोबर ही सारी वैशिष्ट्य त्यांच्या एका व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतं. हे मोठेपण त्यांचं दिसून आलेलं दिसतं आणि त्याच प्रकारे त्यांचं हे नावलौकिक इतकं का झालं याचं एक थोडक्यात आपल्याला सारांश सुद्धा दिसून येतो. कोल्हापूरचे हंस, नवहंस, प्रफुल्ल या चित्रपट कंपन्या आता बंद पडत चाललेले होते. 1948 साली भाजी पेंढारकरांचे सुसज्ज असलेले स्टुडिओ आगीत जाळलेले होते. मराठी चित्रपटसृष्टी आता पुण्याकडे वळालेली होती. संत जनाबाईंच्या वेळी प्रभाच्या स्टाफवर गदिमा होते. प्रभात समयो पातला, आता जागबा विठ्ठला ही काकड आरती सुद्धाही गाजली होती. कोल्हापूर पासूनच राम म्हणजेच सुधीर फडके हे त्यांचे बहुतेक गीतांचे संगीत दिग्दर्शक होते. पुण्याच्या श्री विजय पिक्चर्सने सीता स्वयंवर काढले होते. त्यातील मनोरथात चल त्या नगरीला, एक गोपीच सांगते गडे, हे वदन तुझे मी कमल निले ही गदिमांची गाणी घरोघरी म्हटली जात होती. शब्दसुरांची एक अलौकिक वीण गदिमा सुधीर फडके यांनी लावली होती. काकड आरती म्हणा किंवा अभंग म्हणा, भावगीत म्हणा, या सर्वांमध्ये ही जोडीने कमालच केली होती. या सुमारास पुण्यामध्ये रेडिओ स्टेशन सुरू झाले होते. आपली लेखणी पैसा देते पण कालावरती कायमचा ठसा उमटत नाही, हे रुख हे महाकवीला सुरू झालेले होते. रामायणावर गीते करायला त्यांनी सीताराम लाडांनी भरीस घातले आणि रामभक्तांनी भारतीय आदर्शाची ओळख करून देणारे 56 गीते असलेले व्यक्तिचित्र, समूह गीत आणि विविध प्रकारे भरलेले गीत रामायण त्यांनी लिहिले. त्यातील सर्वच गीते एकापेक्षा एक सुरेख भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी आहेत. स्वयं श्री रामप्रभूपासून शेवटपर्यंत बहुतेक गीते महाराष्ट्राच्या पिढीच्या ओठांवर आहेत. सुगंधी धूप विकणाऱ्या ह्या महाकवीने पुढील पिढीसाठी भारतीय संस्कृतीचा हा धूप महाराष्ट्राच्या घराघरामध्ये दरवळत ठेवलेला दिसून येतो. सुगंधी वीणा, जोगिया, पुरिया, काव्यकथा, 4 संगीतिका, चित्रबंड, 2 नृत्य नाटिका, गीतगोपाल, गीत सौभद्र, हिंदी, बंगाली, कानडी, तेलुगू या भाषांमध्ये झालेले गीत रामायण, वैशाखी, काव्यसंग्रह, हे 14 लघुकथासंग्रह, मंतरलेले दिवस, हे राज्य पुरस्कृत आत्मचरित्र, दे टाळी ग घे टाळी हे बालवाङ्मय केंद्र पुरस्काराने सन्मानित केले गेले. 2 कादंबऱ्या, नाटक तसे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनीही लिहिले. संगीत नाटक अकॅडमीने 1957चे अवॉर्डही त्यांना मिळालेले दिसून येते. परंतु सर्वसामान्यांना गदिमान ज्ञात आहेत ते आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार म्हणूनच दिसून येतात. महाराष्ट्राच्या आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके म्हणजे बापूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेले गीत रामायण हे स्वामित्व हक्क अजूनही माडगुळकर आणि फडके कुटुंब यांच्याकडेच आहे. त्यामुळे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्था आणि कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये तसेच कार्यक्रम सादर होत असताना असलेल्या व्यासपीठावर त्यांच्या फलकावर ग दी माडगुळकर विरचित आणि गीत रामायण असा उल्लेख ठळकपणाने करायला हवा असा त्यांच्या
गदिमा आणि फडके यांच्या कुटुंबाकडून ही भावना व्यक्त करण्यात येते. गीतरामायण हे महाकवी ग. माडगूळकर यांनी रचलेले दीर्घकाव्य आहे. भारतात आणि परदेशामध्ये मराठी गीतरामायणाचे कार्यक्रम होत असतात. गीतरामायणाचे रूपांतरित हे हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ अशा विविध भाषांमध्ये म्हणजे भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत. मात्र याचा हलगर्जीपणा इतका दिसून येतो की गदिमा आणि बापूजी यांचा नावाचा उल्लेख न करणारा वाईट पायंगडा काही लोक घालत असतात. कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या फलकावर लेखक म्हणून गदिमांचा आणि बापूजींचा उल्लेख केलेला जात नाही. महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभावान संपन्न साहित्यिक कलाकार मराठी माणूस ज्याला गदिमा या लाडक्या नावाने ओळखले जाते. जवळचे मित्र त्यांना अण्णा तर नातवंडामध्ये पप्पा आजोबा. अर्थातच गीत रामायणकार महाकवी ग. दि. माडगूळकर यांचा उल्लेख केला जातो. एका तळ्यामध्ये होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. गदिमांचे एक सुंदर गीत आपल्या प्रत्येकाचं एक कुरूप पिल्लू दडलेले आहेत. आपण डावलले जातो आहोत ही भावना कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये कुरूप बदकाच्या पिल्लाला या रूपाने भावतरंगातून मान नक्कीच वर काढते हे दिसून येते. आपल्यातला राजहंस गदिमांनी ओळखला होता. गदिमांचा जन्म हा 18 विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबामध्ये गरीब कुलकर्णी परिवारामध्ये झाला होता. आटपाडी जवळचे माडगुळे हे गदिमांचे गाव. वडील त्यांचे औध संस्थानात कारकून होते. गदिमांचे आजोबा हे मोठे कर्तृत्ववान. ते मरताना गदिमांच्या आईला सांगून गेले होते की बाल, यापुढे काळ हा खूप कठीण आहे. तुझा नवरा साधू संत आहे. आज मिरची आणली तर 4 दिवसांनी मीठ आणेल. तुला यापुढे खंबीरपणाने उभे राहावे लागेल. झाले तसेच 18 विश्व दारिद्र्यामध्ये गदिमांचे वाटच पाहत होते. आणि न देवाने रूप दिले होते ना आर्थिक सुबत्ता. 10वीत गणिताने घातही केला. पुढे शिकावे इतका पैसाही आणि बलही त्यांच्याजवळ नव्हते. पण एक दिवस घडला त्या प्रसंगाने आणि त्यांच्यातला राजहंस हा जागा झाला. गदिमांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता. खूप मोठ्या कुटुंबाची जबाबदारी, त्यात 18 विश्व दारिद्र्य. गदिमांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष उडी न घेता आपले शाहिरी, कवने, पोवाडे लिहून जनजागृती केली. सातारा सांगली भागामध्ये प्रति सरकारला प्रचार करण्यासाठी शाहीर निकम्मा सरांसारखे त्या काळातील गदिमांचे कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये रान उठवले होते. गदिमांनी राजकारणासारख्या कोरड्या क्षेत्रातही मुक्त वावर केला. साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून जवळजवळ 12 वर्ष विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य आमदार म्हणून त्यांनी कार्य केले. जेव्हा विधान परिषदेचे भाषण करणारी असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधानसभेतील अनेक आमदार खास त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेमध्ये येऊन बसत असत. गदिमा हे भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संतकाव्य आणि शाहिरी काव्य असा दोन्हीचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या, चित्रपट, गीतेही प्रसिद्ध होती. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तिगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साईबाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहेत. या आरतीतील सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकड आरतीसाठी गदिमांनी राम गुलाम हे टोपण नाव घेतले होते. पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाचे काव्यकथाही लिहिली होती. गदिमांनी अथर्व शीर्षा बरोबरच मराठी भाषांतरही केले आहे. ग. दि. माडगूळकरांनी भूमिकन्या सीता हा 1958 साली नाटकातील पदे सुद्धा लिहिली होती. मी पुन्हा वनांतरी फिरेन, हरिणीवासी, मानसी राजहंस पोहतो, सुखद या सोख्या होनी वनवास यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले आणि गायिका ज्योत्स्ना भोले यांनीही गायले होते. गदिमांचे गीत रामायण हे फार गाजले होते. 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत पुणे आकाशवाणीने ते प्रसारित केले होते. गीत रामायणाच्या गायकाने शेकडो कार्यक्रम केले व अजूनही होत असतात. अन्य भारतीय भाषांमध्ये त्याचे अनुवादही होत असतात. गदिमांनी लिहिलेली बालगीते ही तेवढीच प्रसिद्ध आहेत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, जे देवबाप्पा 1953 मध्ये आलं होतं हे त्यातलं गाणं. तसेच झुकझुक झुकझुक अगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी, पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, तू सुखी राहा हे 1963 मधलं हे गाणं. बाला जोजो रे, बाला जोजो रे हे 1951 मधलं बाला जोजो रे मधलं गाणं. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, याचबरोबर चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का हे चांदोबा चांदोबा भागलास का यातील 1978 मधलं हे गाणं. गदिमांनी लिहिलेली ही बालगीते जितकी जुनी असली तरीही त्याची मधुरता काही आजही कमी झालेली नाही. त्याची मधुरता दिवसेंदिवस अधिक गोडवा त्यातला दिसूनच येतो. हे मुख्य वैशिष्ट्य गदिमांचे दिसून येते. गदिमा आपल्या कवितेबद्दल नेहमीच म्हणायचे की एखाद्या चित्रकाराने माझ्या कवितेवर चित्र काढायचे ठरवले तर ते असे असेल जसे की
एक नाजूक सुंदर फुलपाखरू एखादे तंतुवाद्य वाजवीत आहे. फुलो फुलोऱ्यात यावे अशी आलीस मनात, मोठे आंब्याचा मोहर तुझ्या कोकिल मनात, गदिमाच्या ऐन तारुण्यातील प्रतिभेला अनघात फुलोरा. तुकारामाची गाथा जशी पाण्यामध्ये न बुडता तरंगत राहिली, तसेच गदिमांचे लिहिलेले शब्द हे काल्याच्या ओघात विसरू न जाता प्रत्येक जणांच्या, प्रत्येक मनांच्या अजूनही तरंगत आहेत. पुरिया, जोगिया यासारखे काव्यसंग्रह असोत, किंवा या चिमण्यानो परत फिरा रे, माझा होशील का, चिंकू किंवा मरू यासारखे गीतप्रकार असो, गदिमांचे शब्द हे प्रत्येकाच्या मनाशी अगदी अलगदपणे संवाद साधत असतात. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून माणसांची जाणीव, संवेदना, वय याचा प्रत्यय येतो. म्हणूनच की काय, गीत रामायणाशिवाय कोणत्याही घरामध्ये रामजन्म हा साजराच होऊ शकत नाही. 14 डिसेंबर 1977 मध्ये गदिमांचा मृत्यूशी पराभव झाला, कारण त्यांच्या हाती लागलेला तो केवळ गदिमांचा नश्वर देह. इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित पाहिली असेल. स्त्री, पुरुष, वृद्ध, राजकारणी, कलावंत, अगदी दप्तर घेतलेली लहान मुलं सुद्धा शाळेची या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेली होती. अनेक जण त्यावेळी घरामध्ये चुली त्याला कोणी पेटवल्या नव्हत्या, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातले एक वाटत होते, एक सदस्य वाटत होते. गदिमांना केवळ 58 वर्षाचे आयुष्य लाभले होते, तरी आजही त्यांच्या असंख्य गाण्यातून, साहित्यातून, चित्रपटातून, गीत रामायणातून मराठी रसिकांच्या हृदयामध्ये विराजमान झालेले आहेत. मराठी माणसाच्या हृदयामध्ये जिथे पवित्र आणि सुंदरता या दोन गोष्टी वास करतात, तेथे गदिमांचे स्थान हे अटल आहे. मराठी कविता आणि संगीताला एक नवीन दृष्टिकोन देणारे कवी म्हणून गदिमा यांची ओळख आहे. मराठी भाषेच्या साहित्य आणि संगीतातील त्यांच्या योगदानाचा आजही गौरव केला जातो. सुमारे 70 मराठी चित्रपटामध्ये गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिलेली गाणी आहेत, ज्यांनी काही सुप्रसिद्ध रचनांमध्ये या चिमणानो परत या, सुख करता दुःख हरता, माझी मैना, गोमू संगतीनं या सांचा समावेश आहे. त्यांची गाणी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये लोकप्रिय झालेली आहेत. त्यातील अनेक गाणी आजही अजरामर आहेत. पुस्तक लिहिण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये माडगूळकरांचा प्रमुख सहभाग होता. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षही होते. राज्यातील सर्वात जुन्या साहित्यिक आणि संघटनांपैकी एक. मराठी साहित्य आणि संगीतातील योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पात्र सुद्धा बनले. गदिमांच्या कुटुंबाबद्दल अशी माहिती मिळते की त्यांचा विवाह कोल्हापूरच्या विद्या पाटणकर यांच्याशी झाला. त्यांना 3 मुले म्हणजे श्रीधर, आनंद, शरदकुमार. त्यांना 4 मुली म्हणजे वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा या आहेत. गदिमांच्या वयाच्या 58 वर्षी त्यांच्या पुण्यातील निवासाने निधन झाले असले तरी गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर हे गदिमांचा वारसा पुढे नेताना दिसून येतात. गदिमांना अनेक पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानही केला. 1973 मध्ये त्यांना मराठी साहित्य संमेलन यवतमाळचे अध्यक्षही प्रदान करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, संगीत नाटक अकादमी आणि विष्णुदास भावे सुवर्ण पदक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कथा आणि लौकिक जीवनातील या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकाचे अनेक पदर येथे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसून येतात. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करत असतात. काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं हे गरजेचं आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण जोपासण्याचं काम चांगलं साहित्यिक करत असतं. या संग्रहातील कथा, आठवणी हे संवेदन देणाऱ्या असतात. नियतीनं मूल व्यक्तीशी होणारी होळपळ हे या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जाते, जसे गदिमा यांच्या लेखनात दिसून येतात. आपले सुख उलथावून बाहेरच्या पीडितांसाठी स्वेच्छेने दुःख भोगण्यास तयार असणे हा करुणेचा पदरही इथं दिसून येतो. हीच खरी मानव संवेदना आणि लेखनाच्या मुलाशी असलेले एका लेखकाची असलेली उत्कंठ भावना कशा पद्धतीने तो आपल्या लेखणीतून उतरवतो हे गदिमाच्या लेखणीतून दिसूनच येते. गदी माडगूळकर जन्मशताब्दी गौरव ग्रंथ 2019 हे गदी माडगूळकरांचे जन्मशताब्दी वर्ष मानले जाते. या वर्षानिमित्ताने माडगूळकरांच्या एकंदर वाङ्मयाचे विहंग मावलोकन दर्शवणारा मंतरलेले चित्रपट हा शताब्दी गौरव ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला होता. या ग्रंथाद्वारे माडगूळकरांच्या चरित्रपट, प्रदेश, जडणघडण, कविता विश्व, गीतकार, पटकथाकार, कथा, कादंबरी, लेखन, ललित गद्य लेखन अशा पैलीवर नव्याने प्रकाश टाकण्यातही आला होता. गदिमांच्या आत्मपर लेखनाचे स्वरूप हे स्मरण रंजनात्मक परंतु ललितरम्य आहे. पूर्व आयुष्याच्या आठवणी जगताना त्या सगळ्यांचा घटनात्मक एक आगळी मौज होती असे गदिमांना वाटत होते. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते, संस्काराचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह उमेद वाढवणारे होते. असा भाव आणि संग्रहातल्या लेखनातून व्यक्त होतो. निवेदकाला
ऐसपैसाला आणि खुलेपणा हा त्यांचा उमद्या स्वभावाचा प्रकाश पडतो. ग. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळापणा, सुगंध मनाला मोहतो. त्यांच्या भाषेला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंतून ठेवत असते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला स्पर्श करून जाते. गतकालातील स्वतःच्या मनस्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकुळ भावस्पंदने उमटवित असते. चराचरातील अमूर्त आणि जड भौतिक तत्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतला विजेचा स्पर्श लाभला की ही तत्वे सजीव आणि समूर्त होऊन वाचकासमोर अवतरत असतात. गदिमांसारखी बहुमुखी प्रतिमा असलेली रत्न मराठी मातीला म्हणजे विशेषतः महाराष्ट्राच्या मातीला जन्माला आले हे आपले महाराष्ट्राचे भाग्य आणि एका मराठी माणसाचे भाग्य मानावं लागेल. आपल्या बहुमुखी प्रतिमेने मराठी साहित्याने त्यांनी जी सेवा केली त्यासाठी मराठी माणूस कायम त्यांचा ऋणी राहील. बहुमुखी प्रतिमा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर रसिकाच्या मनावर अधिकारात गाजवणारे गदिमांना जयंती निमित्त अभिवादन. अशा प्रकारे आजच्या भागांमध्ये आपण पाहिलं की गदिमा यांच्या कलाकृतीचा मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं दिलेलं योगदान हे अभिमानास्पद आहे. अनेक इच्छुक कवी लेखक आजही त्यांच्याकडे पाहून प्रेरित होऊन या क्षेत्राकडे आजही येताना दिसून येतात. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटू पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.